आज आपण कॉपर्टी या संदर्भात बोलूया। कॉपर्टी म्हणजे तांबी। हे एक प्लास्टिक डिव्हाइस असते ज्याच्यावरती कॉपर असते आणि ते आपण गर्भपिशवीत इन्सर्ट केलं जातं। आता हे कशासाठी इन्सर्ट केलं जातं की ज्यांना स्पेसिंग हवंय पहिल्या आणि दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये, 2 मुलांमध्ये अंतर हवंय, तर त्यावेळेला प्रेग्नन्सीज जे अनवॉन्टेड असतात ते राहू नयेत म्हणून आपण कॉपर्टी इन्सर्ट करतो। आता हे कुठल्या दिवशी इन्सर्ट केलं जातं? पाळी आल्यानंतर 4थ्या, 5व्या किंवा 6व्या दिवशी आपण हे येऊन ओपीडी बेसिसवरती हे आपण इन्सर्ट करून घेऊ शकतो। ह्या संदर्भातचे थोडे मिथ्स असे आहेत की बऱ्याच महिला येऊन आम्हाला म्हणतात की कॉपर्टीमुळे खूप ब्लीडिंग होतं किंवा सेक्शुअल डिस्टर्बन्सेस येतात किंवा ती कधीतरी वर सरकते आणि ती पोटात जाते, अशा भीतीदायक गोष्टी इतरांकडून ऐकलेले असतात। तर असं काहीही होत नाही। कॉपर्टी हे एक चांगलं साधन आहे जेणेकरून आपण अनवॉन्टेड अबॉर्शन्स, प्रेग्नन्सीज हे सगळं आपण अवॉइड करू शकतो। ती कॉपर्टी इन्सर्ट केली आणि आपल्याला पाहिजे सपोज मूल हवं आहे त्यावेळेला आपण ती कॉपर्टी काढू शकतो आणि नेक्स्ट सायकलला इमिजिएटली प्रेग्नन्सी ही राहू शकते। आता हे इन्सर्शन सुद्धा एक सोपी टेक्निक आहे, त्यात नाही खूप पेन नाही होत, काहीही होत नाही। समटाइम्स देर आर सम हे नोन साइड इफेक्ट्स असतात, पण ते फक्त 1-2 महिने काही स्त्रियांना जाणवू शकतात की कधी कधी कॉपर्टी इन्सर्ट केली आपण तर काही महिलांना, कारण ती तिथे बसायला 1-2 महिना सेटल व्हायला जाते व्यवस्थित पोझिशनमध्ये बसायला, त्या दरम्यान त्या महिलेला थोडंसं स्पॉटिंग होणे किंवा अंगावरून थोडा थोडा डाग जातो, हे नॉर्मल आहे आणि हे 1-2 महिन्यात रिकवर होतं आणि त्याचा पुढे काहीही त्रास होत नाही। दर 6 महिन्याला गायनेकोलॉजिस्टकडे येऊन ती कॉपर्टी चेक करून घ्यावी की त्याचा थ्रेड व्यवस्थित विजिबल आहे। त्याला एक थ्रेड असतो जो अजिबात सेक्शुअल डिस्टर्बन्सेस कॉज करत नाही आणि ते 6-6 महिन्याला फक्त चेक करून जाणे। कॉपर्टीचे वेगवेगळे प्रकार म्हणजे एक 10 वर्षाची असते, एक मल्टीलोड 5 वर्षाची असते आणि हॉर्मोनल कॉपर्टी एक असते। आता आयडियली गव्हर्नमेंट सेटअप्स मध्ये 380A जी 10 वर्षाची कॉपर्टी आहे ती बसवली जाते आणि ती बेस्ट कॉपर्टी आहे। मल्टीलोड म्हणून दुसरी जी कॉपर्टी आहे 5 वर्षाची, तीही इक्वली चांगली आहे। बऱ्याच महिला 5 वर्षाची सुद्धा बसवून जातात। थँक्यू।